दुसऱ्या दिवशी मुलांच्या टिफिनला काहीतरी हेल्दी द्यायचं म्हटलं की आदल्या दिवशीच आपल्याला पूर्वतयारी करून ठेवावी लागते. तर आज आपण मुलांसाठी छान कलरफुल, प्रोटीननी भरपूर, यामध्ये भरपूर अशा भाज्या आपण वापरलेल्या आहे, अशी हेल्दी रेसिपी आज मुलांसाठी आपण बनवतो आहे. त्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ रात्रभर भिजत घालायची. आता त्यातली अर्धी डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकूया. त्यात पालक टाकायची आणि मिक्सरमध्ये फिरून स्मूथ बॅटर करायचं. बॅटर बाउलमध्ये काढून घेऊया. आता उरलेले जे डाळ तांदूळ आहे ना, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. त्यात बीट टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरून ते सुद्धा बॅटर छान तयार करून घ्यायचं. बाउलमध्ये काढून घेऊया. आता चॉपरमध्ये आवडीनुसार भाज्या घ्यायच्या. तर ह्या सगळ्या भाज्या आपण अगदी बारीक अशा चॉप करून घेऊया. कढईत थोडंसं तेल टाकायचं आणि सगळ्या चॉप केलेल्या भाज्या टाकूया. भाज्या आपल्याला छान 2-3 मिनटं परतून घ्यायच्या आहे, जोपर्यंत ह्या छान हलक्याशा सॉफ्ट होत नाही. त्यानंतर पनीर खिसून टाकायचं, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर काही बेसिक मसाले टाकूया. तर लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपली इथे स्टफिंग तयार झाली आहे. आता हे 2 वेगवेगळ्या कलरचे बॅटर आहे ना, त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी तडका पॅन घेतला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आणि थोडीशी मोहरी टाकली आहे. त्यानंतर जे आपलं ग्रीन कलरचं बॅटर आहे ते आपण पहिले स्प्रेड करून घेऊया. त्यानंतर तयार केलेली स्टफिंग टाकायची आणि जे आपलं रेड कलरचं बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित वरून टाकून घ्यायचं आहे. वरून थोडेसे पांढरे तीळ टाकूया आणि झाकण ठेवून आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मस्त कलरफुल, प्रोटीननी भरपूर अशी आपली रेसिपी तयार झाली आहे. तर मुलांसाठी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलं भाज्या, पालक, बीट खायचा कंटाळा करतात ना, तर ही रेसिपी